नमस्कार, सहारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नागपूर शहरात आणि नागपूर शहरामध्ये इथे वेंदत्वावर काम करणारे जे डॉक्टर दंपत्ती आहेत, डॉक्टर शरद इंगळे आणि डॉक्टर शलाका इंगळे, ह्या खूप मोठ्या तज्ञ डॉक्टर आणि समर्थ फर्टिलिटी अँड फिटल मेडिसिन सेंटर इथे नागपूरला आहे। आणि नागपूरमध्ये खूप महिलांचे निरोगा आणि बाळ कसा सुदृढ राहतो आणि जे वेंदत्वावर काम करत असताना गर्भामध्ये मुलांचं संगोपन कशा प्रकारे होतो याविषयी आपण डॉक्टर सलाका यांची मुलाखत जाणून घेऊ। आणि याबाबत आपण संपूर्ण माहिती आपल्या माध्यमातून ज्या महिला गर्भवती महिला त्या महिलांना आपण या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या सहारा न्यूजच्या माध्यमातून देणार आहोत। आणि अशातच आपण नागपूर शहरात समर्थ फर्टिलिटी अँड फिटल मेडिसिन सेंटरमध्ये इथे आलेला आहोत। आणि या संदर्भात डॉक्टर शलाका इंगळे व डॉक्टर शरद इंगळे जे वेंदत्वावर खूप मोठे काम करतात, आज त्या संदर्भात आपण त्यांची संपूर्ण माहिती आज आपण मॅडमच्या तोंडून जाणून घेऊया। आज आपण वेंदत्वावर काम करणारे जे दाम्पत्य आहे, डॉक्टर शरद इंगळे आणि डॉक्टर शरद इंगळे, ह्या वेंदत्वावर काम करत असताना फिटल मेडिसिन सेंटर इथे सुद्धा काम करतात। आणि राज्यातील या गर्भवती महिला ज्या वेंदत्वावर काम करत असताना जे जनरल ज्या महिला ज्यांना गर्भाशयामध्ये ज्या वेदना होतात, ज्या प्रॉब्लेम होतात बाळांना, त्यासाठी जे तज्ज्ञ डॉक्टर आपल्यासोबत डॉक्टर शलाका इंगळे यांची आपण महिलांच्या संदर्भात आपण आज आपल्या माध्यमातून सहारा न्यूजच्या माध्यमातून ज्या नेमके विषयात फिटल मेडिसिन म्हणजे काय अनेक लोकांना माहिती नाही आहे आणि त्या संदर्भात ते प्रश्न आपण आज माध्यमातून आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू। आणि त्या संदर्भात आपल्यासोबत तज्ज्ञ डॉक्टर नागपूर येथील शरद इंगळे ह्या तज्ज्ञ डॉक्टरात आणि फिटल मेडिसिनवर काम करतात आणि वेंदत्वावर काम करतात। मॅडम, फिटल मेडिसिन नेमकं म्हणजे विषय काय आहे? सर्वप्रथम नमस्कार। फिटल मेडिसिन, फिटस हा एक सायंटिफिक शब्द आहे। पोटातील बाळाला, ज्याला आपण नॉर्मल भाषेमध्ये बाळ किंवा बेबी असं संबोधतो, त्याला सायंटिफिक भाषेमध्ये मेडिकल लँग्वेजमध्ये फिटस असं म्हणतात। तर ह्या फिटसवरती असणाऱ्या शास्त्राला फिटल मेडिसिन असं म्हटलं जातं। तर फिटल मेडिसिन ही एक सुपर स्पेशालिटी ब्रांच आहे। गायनेकॉलॉजी केल्यानंतर जवळपास 2 वर्षाचा कोर्स याच्यामध्ये असतो, ज्यामध्ये संपूर्णपणे प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या सर्व सोनोग्राफीज, पोटातील बाळ हे मतिमंद गतिमंद आहे का नाही, किंवा पोटातील बाळाला काही शारीरिक व्यंग तर नाही ना, याबाबत डायग्नोसिस कसे करावे आणि त्याची ट्रीटमेंट कशी करावी। पालकांना बऱ्याच वेळेला एक डाऊट असतो की आता सोनोग्राफीमध्ये हे आढळलेलं आहे, तर याच्यानंतर आता पुढे काय, म्हणजे आम्ही ही प्रेग्नन्सी पुढे कुठपर्यंत नेऊ शकतो, जन्म झाल्यावरती बाळाला कितपर्यंत ॲबनॉर्मलिटी राहील, आमचं बाळ नॉर्मल चालू बोलू शकेल का, दुसऱ्या मुलांप्रमाणे स्कूलमध्ये शाळेमध्ये जाऊ शकेल का। तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रसूतीपूर्व म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये 3ऱ्या किंवा 5व्या महिन्यातच आपल्याला समजू शकतात। आणि त्याबद्दल एक डिटेल ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये याच्याबद्दल एक डिटेल पद्धतीने अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणे त्या केसचं एक ट्रीटमेंट केली जाते, त्याला फिटल मेडिसिन असं म्हणतात। फिटल स्पेशलिस्ट म्हणजे नेमकं काय मॅडम? इथं राज्यामध्ये आपल्या इथे बरेच डॉक्टर आपण बघत आहे आणि फिटल स्पेशलिस्ट आपण आहे आणि तज्ज्ञ डॉक्टर आहे, त्या फिटल स्पेशलिस्टच्या संदर्भात आपण माहिती सांगू शकतो? तर फिटल मेडिसिन स्पेशालिटीमध्ये गायनेकॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर डिग्री घेतल्यानंतर 2 ते 3 वर्षांचा हा एक कोर्स आहे, जो की गव्हर्मेंट नॅशनल बोर्ड ऑफ इंडियातर्फे एक डिग्री प्रदान केली जाते। आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 वर्ष फक्त आणि फक्त फिटसवरती अभ्यास केला जातो। आणि आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या सर्व सोनोग्राफीज, पोटातील बाळाला जर काही व्यंग असेल तर ते दूर करण्यासाठी होणाऱ्या ट्रीटमेंट्स, मग ते छातीमधलं पाणी काढणे असो किंवा बाळातील समजा डोक्यामध्ये काही सिस्ट असेल तर ते कितपत बाळाला हानिकारक आहे, डिलिव्हरीनंतर ते बाळ नॉर्मल आयुष्य जगू शकेल का नाही, असे विविध प्रकारचे आजार। तर याबाबत 2 ते 3 वर्ष एक डिटेल अभ्यास केला जातो आणि मग त्यांना फिटल मेडिसिन स्पेशालिटी अशी पदवी दिली जाते। बरं मॅडम, प्रेग्नेन्सी ज्या महिला असतात त्या प्रेग्नन्सीमध्ये आपण बाळाचा सोनोग्राफी आपण किती वेळा करू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली, कारण बऱ्याच प्रेग्नंट महिलांना असं वाटतं की प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी जास्त वेळा मी केली नाही पाहिजे,
किंवा प्रेग्नन्सीमध्ये जास्त वेळा सोनोग्राफी केली तर बाळाला हानिकारक आहे, तर असं बिलकुल नाही आहे. सोनोग्राफी याच्या नावातच आहे अल्ट्रासाऊंड, म्हणजे हे या एक साऊंड वेव्ज असतात. ह्या काही रेडिएशन्स ज्या की एक्सरेमध्ये वगैरे यूज केल्या जातात तशा रेडिएशन्स नसतात, तर ह्या एक साऊंड वेव्ज असतात आणि ह्या कम्प्लिटली सेफ आहेत. जर प्रॉपर गाईडलाईन्स आणि प्रोटोकॉल फॉलो करून व्यवस्थितपणे सोनोग्राफी केली तर सोनोग्राफी ही प्रेग्नन्सीमध्ये अत्यंत सेफ आहे. दुसरा प्रश्न होता की किती वेळा सोनोग्राफी करावी. तर जनरली जेव्हा कोणतीही महिला प्रेग्नंट राहते तेव्हा तिने पहिली सोनोग्राफी ही पिरियड मिस झाल्यावरती तिच्या 2 ते 3 आठवड्यात करून घ्यावी. म्हणजे जनरली ती तेव्हा 6 ते 10 आठवड्यांची प्रेग्नन्सी राहते. त्याच्यामध्ये आपल्याला हे समजून येते की प्रेग्नन्सी एकच बाळ आहे का ट्विन्स आहे आणि प्रेग्नन्सी गर्भाशयातच आहे ना, आणि जी प्रेग्नन्सी राहिलेली आहे त्याच्यामध्ये हार्टबीट म्हणजे व्हायबिलिटी तरी आहे ना. बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच महिलांना असा एक्सपिरियन्स आलेला असेल की त्यांच्या दुसऱ्या महिन्यातल्या सोनोग्राफीमध्ये असं आढळून येतं की बाळ आहे पण त्याच्यामध्ये हार्टबीट चालू नाही आहे. तर ही पहिल्या महिन्याची सोनोग्राफी जी महत्त्वाची असते खूप. त्यानंतर 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी ज्याला NT स्कॅन म्हणतात, 5व्या महिन्याची सोनोग्राफी ज्याला ॲनॉमली स्कॅन म्हणतात, ज्याच्यामध्ये पूर्णपणे बाळाचं डिटेल एक्झामिनेशन केलं जातं आणि बाळाला काही ॲबनॉर्मलिटी तर नाही ना, काही शारीरिक व्यंग तर नाही ना, हे त्याच्यामध्ये तपासलं जातं. आणि 4थी सोनोग्राफी तिच्या प्रेग्नन्सीच्या 8व्या ते 9व्या महिन्यामध्ये ती कधीही करू शकते. तर अशा 4 मिनिमम सोनोग्राफी होणं गरजेचं आहे. पण ह्या सोनोग्राफीची संख्या ही बदलू शकते केस वाईज. समजा एखादी महिलाला ट्विन्स असतील किंवा ट्रिपलेट्स असतील किंवा तिला BP, शुगर असे दुसरे काही आजार असतील, तर अशा कंडिशनमध्ये तिची रिस्क कॅल्क्युलेट करून कधी सोनोग्राफीची संख्या वाढू देखील शकते. मॅडम, गर्भवती महिला जे प्रसूतीपूर्व जे आपला बाळ जन्माला घालायच्या अगोदर बाळ म्हणजे पोटामध्ये व्यवस्थित आहे किंवा नाही, तो मतिमंद आहे किंवा नाही, या संदर्भात आपण सोनोग्राफीमध्ये आपण ते अगोदर आपण त्याच्यावर उपाय करू शकतो का? हो. डाऊन सिंड्रोम त्याला म्हणतात. एक खूपच कॉमन जेनेटिक सिंड्रोम आहे. म्हणजे दर जन्मलेल्या 700 बाळांपैकी एका बाळामध्ये हा सिंड्रोम आढळतो. याच्यामध्ये बाळाचा फेस मंगोलाईन टाईप फेस असणे, हार्टमध्ये होल असणे, बाळ बुद्धिमंद किंवा मतिमंद असणे, अशा विविध प्रकारचा सिम्पटम्स आढळतात. आणि जसं सायन्सने आता प्रोग्रेस केलेलं आहे तसे बऱ्याच वर्षापासून फिटल मेडिसिन ब्रांच खूप जास्त डेव्हलप झालेली आहे आणि त्याच्यामुळे 3ऱ्या महिन्यातच 2 पद्धतीने, एकतर आईची ब्लड टेस्ट करून प्लस जो मी NT स्कॅन सांगितला 3ऱ्या महिन्यातला, त्याच्यामध्ये बाळाच्या मानेच्या मागे जी एक जागा असते, स्पेस असते, त्याला NT म्हणतात, त्याचं मेजरमेंट घेऊन ब्लड व्हॅल्यू आणि सोनोग्राफीच्या व्हॅल्यू यांच्याद्वारे एक रिस्क कॅल्क्युलेट केली जाते की या प्रेग्नन्सीमध्ये ह्या बाळाला कोणतीही बुद्धिमंदता किंवा मतिमंदता येण्याचे चान्सेस किती आहेत. त्याच्यामुळे 3ऱ्या महिन्यामधली सोनोग्राफी आणि ब्लड टेस्ट, ज्याला डबल मार्कर टेस्ट असं म्हणतात, हे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रेग्नंट महिलेने जरूर ती टेस्ट आणि ती सोनोग्राफी करून घ्यावी. आपण अनेकदा बघतो आणि अनेकदा आता सायन्स इतकं पुढे निघून गेलेलं आहे की आपण गर्भवती महिलेचं जे बाळ असते त्या बाळ कुठं कमकुवत असला तर त्याच्या पोटाच्या आतमध्ये आपण जे थेरपी करतो, सर्जरी करतो, ते नेमकं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं पोटाच्या आतमध्ये आपण जे रक्तदान, जसं आपण ब्लड देतो, हे त्या नेमकं ते आपल्या थेरपीमार्फत ते आपण आतमध्ये हे करू शकतो का? हो. जसं मी तुम्हाला सांगितलं की 3ऱ्या महिन्यातली सोनोग्राफी आणि 5व्या महिन्यातली सोनोग्राफी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये बाळाला काही स्ट्रक्चरल ॲबनॉर्मलिटी तर नाही ना, हे आपण बघतो. उदाहरणार्थ बाळाच्या डोक्यामध्ये काही गाठ आहे का, ओठांमध्ये फट आहे का, किंवा बाळाचे हात पाय व्यवस्थित आहेत का. कधी बोटं कमी जास्त असतात किंवा हात तयार झालेला नसतो, पाय तयार झालेला नसतो. बाळाच्या पोटामध्ये तर काही गाठ नाही ना, हार्टमध्ये तर काही होल नाही ना, यासारख्या छोट्या गोष्टी म्हणजे बाळाचं डोक्यापासून ते पायापर्यंत एक डिटेल स्टडी केली जाते आणि करावी लागते ती 5व्या महिन्यातल्या सोनोग्राफीमध्ये. दुसरी गोष्ट होती फिटल थेरपीची. म्हणजे काही प्रेग्नन्सीमध्ये स्पेसिफिकली ज्या माता ह्या RH निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहेत, ज्यांचा आईचा ब्लड ग्रुप हा निगेटिव्ह आहे, वडिलांचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे, अशा केसेसमध्ये, अशा दाम्पत्यांमध्ये जर पोटातील बाळ हे पॉझिटिव्ह ग्रुपचं असेल, म्हणजे आईच्या विरुद्ध ब्लड ग्रुपचं, तर आईच्या ज्या रक्तपेशी असतात त्या पोटातील बाळाच्या रक्तपेशींना मारून टाकायचा प्रयत्न करतात. अशा कंडिशनमध्ये पोटातील बाळाला ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमी होणे हा आजार होऊ शकतो. जर अशी रक्ताची कमी पूर्ण वेळ चालू राहिली तर ते बाळ 9 महिन्यापर्यंत पोटामध्ये वाढू नाही शकत आणि मध्ये कधीतरी 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये ते बाळ पोटातच दगावण्याचा चान्स असतो. तर अशा वेळेला फिटल थेरपीद्वारे आपण काय करू शकतो, तर ज्या बाळाचं रक्त कमी आहे प्रेग्नन्सीमध्येच
त्याला आपण स्वतःहून बाहेरून एका सुईच्याद्वारे बाळाच्या ब्लड व्हेसल्समध्ये जाऊन आपण रक्त देतो. जसं आपण ॲडल्ट्सला, मोठ्या माणसांना आपण रक्तदान करतो, तसं आपण पोटातील बाळाला पण रक्तदान करू शकतो. अशा बऱ्याच प्रकारच्या थेरपी आणि प्रोसिजर्स अवेलेबल आहेत. उदाहरणार्थ एम्निओसेंटेसिस म्हणतात ज्याला, ज्याच्यामध्ये पोटातील बाळाच्या बाजूला जे पाणी असतं त्या पाण्याची आपण टेस्ट करतो. एका छोट्या सुईद्वारे आपण पाणी काढतो त्यातलं, आणि त्याच्यामधून मग बाळाबद्दल संपूर्ण जेनेटिक माहिती आपल्याला मिळू शकते की ह्या बाळाची गुणसूत्र कशी आहेत, या बाळामध्ये दुसरा काही जेनेटिक डिसीज तर नाही ना. स्पेसिफिकली आपल्या विदर्भ रिजनमध्ये सिकल सेल ॲनेमिया, थॅलॅसेमिया हे खूप कॉमन आहे. आणि असे बरेच दाम्पत्य असतात ज्याच्यामध्ये हजबंड आणि वाईफ दोघांनाही मायनर प्रकारचा आजार असतो. मग अशा दाम्पत्यांमध्ये मेजर टाईप ऑफ बेबी डेव्हलप होऊ शकतं. आणि मग असे जे बाळं असतात ज्यांच्यामध्ये थॅलॅसेमिया मेजर किंवा सिकल सेल ॲनेमिया निघतो, ते बेबीज 10 ते 12 वर्षापर्यंत त्यांची लाईफ स्पॅन असते आणि त्यांना दर महिन्याला जवळपास ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावे लागतात आणि त्याचे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स असतात. तर हे आजारसुद्धा आपण 3ऱ्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यामध्ये पोटातील बाळाच्या बाजूचं जे पाणी आहे त्याची टेस्टिंग करून त्याच्यातच आपण डायग्नोज करू शकतो की बाळाला हा आजार आहे का नाही, आणि त्यानुसार आपण पुढची ट्रीटमेंट देऊ शकतो. मॅडम, जे महिलांमध्ये एक विषय आहे की टेस्टी बेबी आता जे प्रकार चालू आहे, आणि त्यामध्ये जे आपण साधारणतः जे जनरल मुलं जन्माला येतात त्यामध्ये आणि टेस्टी बेबीमध्ये जे मुलं जन्माला येतात त्यांचं संगोपन करताना त्यांना कुठले कुठले नेमके प्रॉब्लेम होतात आणि तो जनरल नॉर्मल राहू शकतो का, त्या संदर्भात आपण काही महिलांना आपल्या माध्यमातून आपण काही सांगू शकता? जनरली असं एक म्हणजे एक मिसकन्सेप्शन म्हणा किंवा एक गैरसमज म्हणा की असं असतो की IVF केलं आहे, IVF म्हणजे काहीतरी जगावेगळी मोठी गोष्ट आहे आणि IVFवाले बाळ झालं तर ते खूप ॲबनॉर्मल बाळ आहे, म्हणजे त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. तर असं बिलकुल नाही आहे. ऑलमोस्ट आता 30 ते 40 वर्ष होत आली जेव्हा की या पृथ्वीवरती पहिलं IVF द्वारे टेस्ट ट्यूबद्वारे जन्मलेलं बाळ जन्माला आलं. आता तिलासुद्धा बाळं झालेले आहेत. लुई ब्राऊन म्हणून जी एक पहिली टेस्ट ट्यूब बाळ जन्माला आलं होतं पृथ्वीवरती, ती स्वतः एक आई आहे. आणि टेस्ट ट्यूब बेबी हे कम्प्लिटली नॉर्मल गोष्ट आहे, कारण IVF म्हणजे इन्फर्टिलिटीचं प्रमाणच तेवढं वाढलेलं आहे. आता तुम्ही जर संख्या पाहिली तर दर 10 दाम्पत्यांमागे 1 ते 2 दाम्पत्यांमध्ये वंध्यत्व हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी हे ॲबनॉर्मल असतात किंवा त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतात असं बिलकुल नाही. थोडंफार काही ॲबनॉर्मलिटीची संख्या जास्त आहे, कारण ज्याच्यामध्ये आपण IVF ही प्रक्रिया करतो त्या मातांचं वय जास्त असतं. जनरली ज्या माता नॅचरली प्रेग्नंट राहतात, तर ज्या मातांचं जनरली वयच जास्त आहे त्यांच्यामध्ये असे सुद्धा क्रोमोझोमली किंवा जेनेटिकली ॲबनॉर्मल बाळ होण्याचे प्रमाण जास्त असते, ते नॅचरली प्रेग्नंट राहो किंवा IVFद्वारे प्रेग्नंट राहो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की फिटल मेडिसिनद्वारे आपण सोनोग्राफी करून 3ऱ्या आणि 5व्या महिन्यामध्ये ब्लड टेस्ट करून आणि डिटेल सोनोग्राफी करून खरंच या बाळाला काही जेनेटिक त्रास आहे का किंवा बाळामध्ये काही व्यंग तर नाही ना, हे आपण जाणून घेऊ शकतो. IVFमध्ये मेजॉरिटी ऑफ द टाईम्स असं वाटतं प्रत्येकाला की मला ट्विन्सच होणार IVF केलं किंवा मल्टिपल प्रेग्नेन्सी राहणार, तर असं काही नाही. IVFमध्ये ट्विन्स होण्याचं प्रमाण जास्त आहे, पण प्रत्येकच पेशंट ज्याने की टेस्ट ट्यूब बेबी केलं त्याला ट्विन्स होईल असं नाही. आणि ट्विन्समध्ये पण होणारे जे कॉम्प्लिकेशन्स असतात, जेव्हा ट्विन्स बेबी असतात तेव्हा त्यांचे कॉम्प्लिकेशन हे सिंगल बेबीजपेक्षा वेगवेगळे असतात. म्हणजे एक बेबीला जास्त रक्तपुरवठा जातो, एक बेबीला कमी जातो, एक बेबी जास्त वजनाचं असतं, एक बेबी कमी वजनाचं असतं. तर ह्या सर्वांची ट्रीटमेंट फिटल मेडिसिनद्वारे केली जाते, जेणेकरून दोन्ही बाळं व्यवस्थित ग्रोथ होईल आणि व्यवस्थित एक सुदृढ 9 महिन्यापर्यंत आपल्याला प्रेग्नन्सी नेऊन त्यांची डिलिव्हरी करता येईल. महत्त्वाचा विषय मॅडम. आता आपण आपल्याला हॉस्पिटल नागपूरला आहे, खूप मोठं हॉस्पिटल आहे, आणि यामध्ये आपण प्रत्येक प्रकारची जे सोनोग्राफी आहे नेमकं आणि कुठल्या कुठल्या प्रकारची आपली सेवा आपण आपल्या हॉस्पिटल माध्यमातून देऊन राहिलो? तर आमचं समर्था फर्टिलिटी अँड फिटल मेडिसिन सेंटर म्हणून आम्ही एक सामाजिक सेवा सुरू करायची म्हणून आम्ही आमचा एक प्रयोग सुरू केला. आता हे आहे सुभाषनगर नागपूर येथे. आमच्या इथे IVF वंध्यत्व निवारण, कोणत्याही प्रकारचं वंध्यत्व असेल, मग ते लग्नाला 2 वर्ष झाले असतील किंवा 10 वर्ष झालेले असतील, संपूर्णपणे वंध्यत्व का झालं आहे त्या कपलमध्ये, त्याचं कारण काय आणि त्यांचा पुढचा मार्ग कसा त्यांना सापडून द्यायचा, याच्यामध्ये आम्ही मदत करतो. दुसरी गोष्ट आहे दुर्बीणद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया. दुर्बीण शस्त्रक्रिया हा एक मॉडर्न ऑब्स्टेटिक्स म्हणजे मॉडर्न सायन्सचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पेशंट
आज सकाळी सर्जरी केली तर संध्याकाळपर्यंत घरी जाते. गर्भाशयातले पिशवी काढण्यापासून ते गर्भाशयाच्या आजूबाजूला असणाऱ्या गाठी, गर्भाशयातील गाठी या देखील मोठ्या मोठ्या सर्जरी आपल्या सेंटरमध्ये केल्या जातात आणि सुदृढपणे पेशंट विदिन 24 आवर्स म्हणजे एका दिवसाच्या आत डिस्चार्ज केला जातो आणि गेलेले आहेत बरेच पेशंट असे डिस्चार्ज. दुसरी आपल्याकडे सुविधा आहे ती म्हणजे फिटल मेडिसिनची. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की सर्व प्रकारच्या प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या सर्व सोनोग्राफीज, त्याच्यामध्ये फिटल इकोकार्डिओग्राफी, जसं आपण मोठ्या माणसांचा जसं मोठ्या माणसाचा आपण इको करतो, चेस्ट पेन होत असेल किंवा काही, तसं आपण पोटातील बाळाचा पण इको करतो. स्पेसिफिकली अशा फॅमिलीजमध्ये ज्यांच्याकडे की काही हिस्ट्री आहे हार्ट डिसीजची किंवा आईचं वय जास्त आहे. प्लस सर्व प्रोसिजर्स, बाळाच्या भोवतीच्या पाणी काढण्याच्या प्रोसिजर ज्याला ॲम्निओसेंटेसिस म्हणतात, कोरियोनिक विलस सॅम्पलिंग म्हणतात, इंट्रायुट्राइन ट्रान्सफ्युजन, तर ह्या सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट आपल्या समर्था फर्टिलिटी आणि फिटल मेडिसिन सेंटरमध्ये आम्ही प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करत आहोत. महत्त्वाचा मॅडम एक अजून एक प्रश्न आहे की आपण महिलांमध्ये जास्तीत जास्त जो प्रमाण आता डिलेवरीमध्ये सीझरचा येऊन राहिला आणि नॉर्मल डिलिव्हरी फार कदाचित कमी होऊन राहिला आणि आपण बघतो आहे मोठमोठे हॉस्पिटल शहरामध्ये आहेत आणि त्यांसुद्धा प्रॅक्टिस करतात आणि त्यांच्यावाले जे गर्भवती महिला आहेत ते त्यांचेवाले हे राहतात आणि त्याच्यामध्ये ते हे करत असताना त्यांच्या बऱ्याच वेळा असं म्हणजे मुलाचं आतडीमध्ये अटकलं या त्या माध्यमातून त्यांची शिजर केल्या जाते आणि शिजर करण्यामागं खूप प्रमाण वाढलं आहे. मात्र आता आपण इतके मोठे तज्ज्ञ आणि या माध्यमातून आपले सोनोग्राफी आणि त्यांच्या सोनोग्राफी बऱ्याच वेळा करतात, तरी पण हे प्रश्न निर्माण होतात आणि त्यांना सिजर करावा लागतो. आता आपल्या माध्यमातून आपण सांगितलं की बरेचसे निदान आपण सोनोग्राफी माध्यमातून लागू शकतो आणि त्याविषयी आपण नेमकं काही सांगू शकता? तर डेफिनेटली तुम्ही म्हणताय तसं तुमचं ऑब्झर्वेशनप्रमाणे सिझेरियन रेट खरंच वाढलेला आहे. पूर्वीच्या काळापेक्षा आता सिझेरियन रेट वाढलेला आहे आणि त्याच्यामागे तसे कारणेही आहेत. पूर्वीच्या काळी असे मॉडर्न सायन्स नव्हतं, एवढ्या डिटेलमध्ये होणाऱ्या सोनोग्राफी नव्हत्या, ज्याच्यामध्ये असं समजून येत नव्हतं की हे कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून पूर्वीच्या काळी माता मृत्यू दर पण खूप जास्त असायचा. प्लस नवजात बाळकांचासुद्धा मृत्यूदर जास्त होता. जसं सायन्स वाढत गेलं, मोठं होत गेलं, तसं अशा बऱ्याच गोष्टी आपण निदान करतो ज्या की पूर्वीच्या काळी होत नव्हत्या. सिझेरियन आणि नॉर्मल डिलिव्हरी याचे वेगवेगळे इंडिकेशन्स आहेत, म्हणजे कोणत्या पेशंटमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते आणि कोणत्या पेशंटमध्ये सिझेरियनची गरज आहे हे त्या केस वाईज डिसाईड केलं जातं. सोनोग्राफीद्वारे तुम्ही म्हणालात तर जर बाळ उलटं असेल, म्हणजे जनरली बाळाची पोझिशन 95% प्रेग्नन्सीजमध्ये डोकं खाली आणि पायावरती असे असतात, ज्याची की नॉर्मल डिलिव्हरी केली जाऊ शकते. कधी कधी बाळ उलटं असतं, ज्याला पायाळू म्हणतात, पाय खाली आणि डोकं वरती, तर अशा कंडिशनमध्ये नॉर्मल डिलिव्हरी करणं खूप रिस्की होऊ शकतं. बाळाची डोकं आतमध्ये अडकणं, बाळाच्या ब्रेनला कमी ऑक्सिजन जाणं, बाळ मतिमंद, गतिमंद, पॅरालाइज्ड डिलेव्हरी होणं, हे बरेच प्रॉब्लेम्स आहेत अशा डिलिव्हरीमुळे. त्याच्यामुळे जनरली अशा केसेसमध्ये सिझेरियन प्रेफर केलं जातं. दुसरी गोष्ट आहे, कधीकधी 9व्या महिन्यामध्ये सोनोग्राफी जेव्हा करतात तेव्हा त्याच्यामध्ये कम्प्लिटली पाणी ॲब्सेंट आहे, पाणीच नाही आहे बाळाच्या भोवती, त्याला एनहायड्रोमनियस असं म्हणतात. अशा कंडिशनमध्ये नॉर्मल डिलिव्हरी जी की 7-8 तास चालणारी प्रोसिजर आहे ते करणं रिस्की होऊ शकतं, कारण बाळाच्या भोवतीची जी नाळ आहे त्याला जर प्रेशर आलं तर बाळाचे हार्टबीट कधीही बंद होऊ शकतात. तर अशा काही बेसिक पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की सोनोग्राफीमध्ये आपण डायग्नोज करू शकतो आणि ठरवू शकतो. जसे की बाळाचं वजन 4 किलोच्या वर आहे, तर एक्झामिनेशन करून आपल्याला जर समजत असेल की हे 4 किलोचं बाळ आहे, सोनोग्राफीद्वारे 4 किलो आपल्याला मिळालेलं आहे, तर हे वजायनल डिलिव्हरीद्वारे येणं अवघड आहे, तर त्यावेळेला सिझेरियन केलं जातं. तर सोनोग्राफी बऱ्याच पद्धतीने आणि बऱ्याच मार्गाने डिसिजन घेण्यामध्ये की ही डिलिव्हरी सिझेरियननी करावी का नाही याच्यामध्ये खूप उपयुक्त ठरतं, स्पेसिफिकली अशा केसेसमध्ये. फिटल मेडिसिन या क्षेत्रामध्ये काम करत असताना केरळ राज्यातून सर्वोत्तम गुणवत्ता उत्तीर्ण होऊन त्या गोल्ड मेडलिस्ट ह्या मॅडम आपल्यासोबत शलाका मॅडम या ठरलेल्या होत्या आणि भारतातून जवळपास फिटल मेडिसिनमध्ये 8 व्यक्ती काम करत आहेत. त्या संदर्भात आपण काही सांगू इच्छिता? माझं FNB हाय रिस्क प्रेग्नन्सी आणि पेरेनॅटॉलॉजी ही ब्रांच आहे. याच्या खूप कमी सीट्स असतात ऑल ओव्हर इंडिया. त्याची एक एंट्रन्स एक्झाम होऊन, जसं मी सांगितलं की पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतरसुद्धा, माझं गायनेकॉलॉजीमध्ये शिक्षण झाल्यानंतरसुद्धा ही एक एंट्रन्सद्वारे ह्याचे ॲडमिशन्स होतात आणि मी 2019मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होऊन केरळ राज्यातून सर्वप्रथम उत्तीर्ण होणारी विद्यार्थी ठरले होते आणि
त्याबद्दल छान वाटतं. आणि आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये फिटल मेडिसिन ही संकल्पना आणि जनरल लोकांमध्ये, नागरिकांमध्ये त्यांना माहिती व्हावं की प्रेग्नन्सीमध्ये ते त्यांच्या पोटातील बाळाला काय काय बेनिफिट करून देऊ शकतात, निदान करून रोगांचं, किंवा आपलं बाळ हेल्दी आहे का नाही हे माहिती करून. तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्लस म्हणजेच आपल्या स्पेशली विदर्भ एरियामध्ये ह्या सर्व प्रेग्नंट महिलांना सेवा देण्याची इच्छा आहे. बरं मॅडम, आपण वैद्यकीय क्षेत्रात बघतो की MBBS झाल्यानंतर कोणी वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करतो, आणि या क्षेत्रामध्ये फार कमी, आपण आताच सांगितलं नुकतंच, 8च लोक काम करतात. आणि याच्या मागं नेमकं कारण काय आहे? की ही परीक्षा कठीण आहे, की याचा अभ्यासक्रम वेगळ्या याचा आहे, त्या संदर्भात? जनरली जसं आता आपण पाहतो की बेसिक डिग्री असते MBBS, त्यानंतर असते पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD किंवा डिप्लोमा असे कोर्सेस असतात 2 ते 3 वर्षाचे. त्याच्यामध्ये खूप एकतर कालावधी जातो कोणत्याही डॉक्टरचा आयुष्यातला. आणि त्याच्यानंतर एक सुपर स्पेशालिटीची फेज येते, ज्याच्यामध्ये FNB, DM, MCH अशा वेगवेगळ्या त्याचे नावं आहेत वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये. म्हणजे एखादी, जसं की आता आपण बघतो स्त्रीरोगतज्ञ, ही एक बेसिक पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतल्यानंतर त्याच्यानंतरसुद्धा त्याच्यात जे स्पेसिफिक एरियाज आहेत, जसं की वंध्यत्व एरिया किंवा फिटल मेडिसिन एरिया किंवा दुर्बिणीद्वारे क्रिया करण्याचा ती ब्रँच, तर अशा वेगवेगळ्या ब्रँचेस आल्या जसं सायन्स पुढे होत गेलं. आणि मग तेवढ्याच शास्त्रावरती फोकस राहून त्याच्याबद्दलच 2 ते 3 वर्ष अभ्यास करून मग त्याची एक्झामसुद्धा खूप डिफिकल्ट लेवलची राहते. आणि आपण एक संपूर्णपणे त्या शास्त्राला, त्या क्षेत्राला एक डिवोट करून आपल्याला त्याच्यासोबतच प्रामाणिकपणे अभ्यास करून ती एक्झाम द्यावी लागते. अशा बऱ्याच ब्रांचेसमध्ये पण वेगवेगळ्या ब्रांचेस आल्या. तशाच गायनेकॉलॉजीमध्ये ह्या सुपर स्पेशालिटी ब्रांचेस अवेलेबल आहेत. त्याच्या सीट्स देखील कमी आहेत. आता इयर बाय इयर आता त्या सीट्स वाढत आहेत आणि त्यांची एंट्रन्सद्वारेच त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतलं जातं आणि एक नॅशनल लेवलवरती त्याची एक्झाम घेतली जाते. त्याच्यामध्ये जर आपण उत्तीर्ण झालो तर मग ती डिग्री आपल्याला प्रदान करण्यात येते. आज आपण नुकतीच शलाका मॅडमचा इंटरव्ह्यू घेतला, आणि यामध्ये अनेक महिलांच्या विषयी जे आजार आहेत, महिलांना, गर्भवती महिलांना जे आजार होतो, आणि नेमकं बाळांचं संगोपन आणि जे पोटाच्या आतमध्ये जे मुलांना जे आजार राहतात ते दूर करू शकतात. आणि असेच तज्ज्ञ डॉक्टर आपल्यासोबत, आपण मागेच एक इंटरव्ह्यू घेतला होता डॉक्टर शरद इंगळे, वेंदत्वावर काम करणारे, आणि हे दाम्पत्य संपूर्ण केरळ राज्यातून गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि आज विदर्भात महत्त्वाचा विषय म्हणजे की विदर्भाला हे विद्वान डॉक्टर आपल्याला लाभलेले आहेत. आणि त्या संदर्भात आपल्यासोबत डॉक्टर शरद इंगळेसुद्धा जुळलेले आहेत, आणि समर्थ फर्टिलिटी मेटल हॉस्पिटल जे चालवतात, त्या संदर्भात आपण त्यांची माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर शरद इंगळे, वंध्यत्व तज्ज्ञ आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहे. सर्वसामान्यपणे मागे सांगितल्याप्रमाणे वंध्यत्व ही सर्वसामान्य समस्या झालेली आहे, आणि त्याच्यावरती उचित उपाययोजना करणं आणि त्या संदर्भात प्रतिकूल गर्भाशय असेल तर प्रतिकूल गर्भाशयाला अनुकूल गर्भाशय करून देणं हे दुर्बीण शस्त्रक्रियेचं काम आहे. तसंच ज्यांच्या शरीरामध्ये गर्भस्थापना नॅचरली होत नाही आहे, नैसर्गिकरित्या होत नाही आहे, अशा दाम्पत्यांना लग्न होऊन 10 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष, 20 वर्षापर्यंत झालेले लग्न होऊन झालेले आहेत, पण अजूनही त्यांना संतती प्राप्ती नाही आहे, असे दाम्पत्य आमच्याकडे येतात. आणि मग आम्ही त्यांचं इव्हॅल्युएशन करतो, आणि त्यांच्या इव्हॅल्युएशननंतर त्यांना कुठल्या प्रकारचं ट्रीटमेंट सुटेबल राहील त्या पद्धतीने त्यांचं ट्रीटमेंट करतो. ज्यांना नॅचरलीसुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते, असं जरुरी नाही आहे की प्रत्येक वंध्यत्व जे दाम्पत्य आहे की त्याला प्रत्येक वेळी IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी किंवा IUI सारख्या ॲडव्हान्स ट्रीटमेंटचीच गरज लागेल. भरपूर असे दाम्पत्य आहे की ज्यांचं लग्न होऊन 5 आणि 7 वर्ष झालेले आहेत, पण उचित सल्ल्याशिवाय आणि उचित सल्ल्या त्यांना उपलब्ध झालेला नसल्यामुळे ते सारखे भरकटत आहेत. तर त्यांना नैसर्गिकरित्यासुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते आणि राहिलेली आहे. फक्त जे नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी करावी, काय फॉलो करावं, त्या संदर्भात आपण त्यांना तसा पद्धतीचा उचित सल्ला देतो, आणि मग त्यांचीही नैसर्गिकरित्यासुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते. हां, ज्यांचं प्रेग्नन्सी राहण्याचं शक्यच नाही आहे नैसर्गिकरित्या, ज्यांच्या शरीरामध्ये गर्भ तयार होत नाही, अशा दाम्पत्यांना मग आम्ही ज्यांचा शरीरात गर्भ होत नाही त्यांचा शरीराच्या बाहेर म्हणजेच IVF लॅब किंवा टेस्ट ट्यूब बेबीची जी लॅब असते, ज्याला आम्ही
सर्वसाधारण भाषेमध्ये सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये आर्टिफिशियल युट्रस म्हणतो. त्यामध्ये त्यांचा गर्भ तयार करतो आणि मग त्या गर्भाचं प्रत्यारोपण त्यांच्या गर्भाशयात त्या गर्भाशयाला अनुकूल करून करतो, जेणेकरून त्यांना गर्भस्थापना होते आणि गर्भावस्था निर्माण होते त्यांच्यामध्ये आणि मग तेही आईवडील पुढल्या 8 ते 9 महिन्यात आईवडील होतात. तर या पद्धतीचे हे जे एक स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी आहे ती आम्ही तयार केलेली आहे आणि त्याच्यातून जास्तीत जास्त जे दाम्पत्य आहेत जे वंध्यत्वाशी झुंजत आहेत त्यांना तो लाभ कसा मिळवून द्यावा त्या संदर्भातच आमचं कार्य आम्ही करत आहोत. आणि सोबतच त्यासाठीच माझी संपूर्ण टीम आहे, समर्थ फर्टिलिटी आणि फिटल मेडिसिन. त्याच्यामध्ये भ्रूणविज्ञानी म्हणजे एम्ब्रिओलॉजिस्ट आहेत, मी वंध्यत्व तज्ज्ञ दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहे, माझ्यासोबत माझ्या सौभाग्यवती आहेत डॉक्टर शलाका इंगळे, त्या वंध्यत्व तज्ज्ञ तसंच फिटल मेडिसिन तज्ज्ञ आहेत. फिटल मेडिसिन हे जे गर्भधारणा झालेले स्त्री आहेत तर त्यांच्या शरीरातला गर्भ हा नॉर्मल आहे की नाही आहे, तो नॉर्मल कसा व्हावा, त्यांना काही त्रास असेल तर तो पोटातल्या पोटात आणि गर्भातच तो त्रास दूर करून एक निरोगी बाळ जन्माला घालणं ही ह्या ज्या सगळ्या अत्यंत ह्या ज्या सुविधा आहेत त्या आम्ही पुरवत आहोत आणि आमचं सेवा देण्याचं जे काम आहे ते आमचं चालू आहे. आपण नागपूर येथील फिटल मेडिसिन सेंटरला भेट दिली आणि डॉक्टर इंगळे यांनी आणि तसेच शलाका इंगळे मॅडम यांनी आपल्याला महिलांना प्रेग्नेन्सीमध्ये काय नेमके प्रॉब्लेम असतात आणि ते प्रॉब्लेमचं निराकरण करण्यासाठी आज डॉक्टरांनी भरपूर काही आपल्याला आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि अशातच आज हे दाम्पत्य विदर्भात एकमेव दाम्पत्य आहे आणि या वंध्यत्वावर काम करतात आणि जे महिलांना जे आजार राहतात मग गर्भवती महिलांना ज्या मुलाचे बाळ जे असतं तर बाळ सुदृढ आहे किंवा नाही हे सुद्धा निदान लावतात. आणि अशातच जे IVF जे सांगितले सरांनी की टेस्टी बेबी हे डिलिव्हरी झाल्यावर जे नॉर्मल राहते किंवा नाही राहत यासाठी सुद्धा मॅडमनी आपल्याला माहिती दिली आणि अनेक माता अशा गर्भवती महिला यांनी IVF केलं असेल त्यांनासुद्धा आपल्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे. आज आपल्याला ग्रेट जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ज्यांनी गोल्ड मेडलिस्ट आहात आणि केरळ राज्यातून सत्कार प्राप्त केलेला असे डॉक्टर आपल्याला सारा समाचाराला मुलाखत दिली आणि संपूर्ण माहिती आपण वंध्यत्वावर आणि फिटल मेडिसिन म्हणजे नेमकं काय आणि काय हे नेमकं हे सारे विषय आपण आपल्या माध्यमातून दाखवलेले आहे. सहारा समाचारसाठी प्रमोद मुश्करसह रुपेश फरकुंडे, नागपूर.